90.4 मेगाहर्ट्स रेडिओ वसुंधरा आवाज बारामतीचा रसिक श्रोते हो. युनिसेफ कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रम निरामय आयुष्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांची मालिका कार्यक्रम स्वास्थ्य संकल्प यामध्ये मी आरजे स्नेहल सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे इफेक्ट्स ऑफ कोविड ऑन मेंटल हेल्थ ऑफ चिल्ड्रन, अर्थात मुलांच्या मानसिक आरोग्यावर कोविडचे होणारे परिणाम. यावर आधारित आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत बारामतीतील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संताजी शेळके. डॉक्टर, सुरुवातीला आपण या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी आपले मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार. धन्यवाद मॅडम. नमस्कार. श्रोते हो, डॉक्टरांचा परिचय मी आपणास करून देते. डॉक्टर संताजी शेळके, MBBS MD DPM मानसोपचार तज्ज्ञ. MBBS त्यांनी BJ मेडिकल कॉलेज पुणे येथून केलेला आहे, तर MD ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई येथून. डॉक्टर मानसिक आजार, चिकित्सा आणि उपचार, भावनिक आजार, वर्तनात्मक आजार, मनोशारीरिक आजार, मनोलैंगिक आजार, व्यसनमुक्ती, चिकित्सा आणि उपचार यावर आधारित रोग निदान आणि उपचार करतात. तसेच ताणतणाव नियोजन, स्वनियोजन, वेळेचे नियोजन, आत्मिक विकास, व्यक्तिमत्व विकास, संवाद कौशल्य, भावनिक आरोग्य, लैंगिक शिक्षण, आत्मविकास प्रशिक्षण आणि आत्मविश्वास प्रशिक्षण यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील ते करतात. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्याकडून. डॉक्टर, आजचा जो आपला चर्चेचा विषय आहे की मुलांच्या मानसिक आरोग्यावर कोविडचे होणारे परिणाम, त्याला अनुषंगूनच माझा पहिला प्रश्न आपणास असा आहे की सुरुवातीला आपण मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय याविषयी आम्हाला मार्गदर्शन करावं. हो, मानसिक आरोग्य. आता मानसिक आरोग्य हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला मन म्हणजे काय हे आधी थोडं आपण समजून घेऊया. मन म्हणजे काय, तर मेंदूद्वारे चालवले जाणारे अशा काही भागांचा समुच्चय की ज्यामध्ये आपलं विचार करणं, आपलं चिंतन करणं, आपल्या भावभावना जाणवणं आणि व्यक्त करणं, आपलं वागणं, बोलणं, आपली कृती, आपली उक्ती, ह्या सगळ्यांचा जे उगम असणारे मेंदूतील काही भाग आहेत त्या सगळ्यांना आपण मन असं म्हणतो. बरोबर. तर आता ह्या मनाचं आरोग्य म्हणजे काय, तर ह्या मनाच्या साह्याने आपण आपलं स्वतःचं आणि इतरांचं हित किंवा कल्याण साधणं हे बेसिकली म्हणजे मानसिक आरोग्य. आता ह्याच्यामध्ये काय येतं, तर महत्वाचं म्हणजे आपली सगळ्यांची स्वतःची शक्तिस्थानं ओळखणं, की आपल्या स्ट्रेंथ्स काय आहेत हे ओळखणं आणि जाणणं. दुसरी गोष्ट येते की आपलं व्यवसाय किंवा आपली नोकरी ह्याच्यामध्ये आपण समाधानकारक आणि उत्पादक, समाजासाठी कल्याणकारक असं काहीतरी कार्य करणं. तिसरं येतं दैनंदिन तणतणावाचा सामना करणं, म्हणजे रोजच्या जगण्यामध्ये आपल्याला जे काही ताणतणाव येतात त्याचा यशस्वीरित्या आणि समाधानकारकरित्या सामना करणे. आणि शेवटी समाजासाठी काहीतरी आपलं स्वतःचं योगदान देणं. ह्या सगळ्यांना मिळून आपण मानसिक आरोग्य असं म्हणूया. निश्चितच छान अशा पद्धतीने आपण मानसिक आरोग्याची व्याख्या सांगितलीत किंवा मानसिक आरोग्य म्हणजे नेमकं काय हे सांगितलं. यानंतरचा प्रश्न आपणास असा आहे की मानसिक आरोग्य ही गोष्ट मुलांना लागू होते का? हो, हा आता खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की मुलांना कसलं आलंय मन, किंवा मुलांना कसल्या आल्यात भावना, किंवा मुलांना कसलं आलंय मानसिक आरोग्य, आणि त्याकडे आपण एक टिंगलटवाळी किंवा एक असं दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट असं म्हणून पाहतो. पण तसं पाहिलं तर बघा, मेंदूची 90% वाढ ही पहिल्या 5 वर्षामध्ये होते. म्हणजे आपलं मानसिक आरोग्याचा पाया जो आपण म्हणतो तो हा पहिल्या 5 वर्षांमध्ये घातला जातो. आणि दुसरी गोष्ट असं आपण समजतो की मुलं लवचिक आहेत, मुलं नाजूक आहेत किंवा मुलं कोमल आहेत. हे 100% खरे. पण जसं नाजूक आणि लवचिक असल्यामुळे ते हवं तसं आपल्याला घडवता येतात, तसंच ह्या छोट्या छोट्या मानसिक आरोग्याच्या तक्रारींमुळं किंवा ताणतणावांमुळं त्यांच्या मनावर विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतात. त्यामुळं आता आपण लहान मुलांमध्ये पाहतो की लहान मुलांना काही गरज असेल तर ते लगेच रडतात. तर रडणे ही त्यांची भावना आहे. त्यामुळे मुलांच्या रडण्याकडे दुर्लक्ष देणं किंवा त्याच्याकडे अतिलक्ष देणे किंवा त्याच्याकडं नॉर्मल प्रकारे, योग्य प्रकारे लक्ष देणं, ह्या गोष्टींमुळे मुलांच्या मानसिक जडणघडणीवर परिणाम होतो. तर नक्कीच मुलांसाठी मानसिक आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे. तो दुर्लक्ष करण्यासारखा किंवा हसण्यावारे लिहिण्यासारखा विषय नक्कीच नाही.
अच्छा. डॉक्टर, यानंतरचा प्रश्न असा आहे की आपत्तीच्या काळामध्ये मानसिक आरोग्यावर परिणाम होतात का? हो, नक्कीच होतात. हं. कारण आपत्ती किंवा आणीबाणी ही जे आपण म्हणतो, जसं आपल्याला आता ह्या कोविडमध्ये आपण पाहिलं, तर असे जे प्रकार आहेत, हा खूप मोठ्या प्रकारचा एक ताणतणाव आहे. बर. आणि ताणतणावाचं आपल्या मानसिक आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो. मग कसं होतं की ताण आल्यानंतर मानवी शरीरामध्ये काही बायोलॉजिकल आणि काही रासायनिक असे बदल होतात. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स, ज्याला आपण पळा किंवा लढा असा एक रिस्पॉन्स असतो शरीराचा. तर त्याच्यामध्ये मेंदूतले काही भाग इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्याच्यामधून मग आपला स्ट्रेस तयार होतो. आणि दुसरी गोष्ट, मग आपला जो बौद्धिक मेंदू आहे तो त्या स्ट्रेसला एक रूप देतो किंवा त्याला एक महत्त्व देतो किंवा त्याला एक व्हॅल्यू देतो आणि त्याच्यातून मग आपल्याला ताणतणावाची निर्मिती होते. म्हणजे आधी छोट्या गोष्टीचा तणाव येतो आणि त्याच्यातून मग अजून एका दुसऱ्या गोष्टीचा तणाव येतो. तर अशा प्रकारे आपत्तीच्या काळामध्ये आपल्याला मानसिक आरोग्यावरती लक्ष देणं खूपच गरजेचं आहे. तर मुलांच्या बाबतीत जर स्पेशली पाहिलं तर आपण असं म्हणू शकतो की मुलांना भीती किंवा धोका किंवा खतरा, चिंता ह्या भावना असतात. आपल्याला असं वाटतं की त्यांना कसल्या आल्या ह्या भावना, पण त्यांच्या मनामध्ये ह्या भावना घडत असतात आणि चालू असतात. फक्त आपल्याला त्या त्यांच्या वर्तणुकीतून जाणवतात, एवढंच. ते आपल्याला भाषेतून सांगू शकत नाहीत. म्हणून आपल्याला मुलं काय म्हणतात ह्याच्यापेक्षा मुलं कशी वागतात आणि कशी बिहेव करतात आणि त्यांच्यामध्ये कुठली लक्षणं दिसत आहेत, कुठली दिसत नाहीत, ती आनंदी राहतायत का, ती खेळतायत का, ह्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं जास्त गरजेचं आहे, ज्यापेक्षा की ते काय बोलतायत ह्याच्यापेक्षा. आता ह्याचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर काही स्टडीज झालेले आहेत किंवा अभ्यास झालेले आहेत. त्याच्यामध्ये असं सापडलंय की कोविडच्या अगोदर मुलांमध्ये नैराश्य किंवा चिंता ह्या विकाराचं प्रमाण किती होतं, तर 10 मुलांपैकी 1 मूल. आता कोविडच्या काळामध्ये ह्याचं प्रमाण झालंय 5 मुलांपैकी 1 मूल. म्हणजे जवळजवळ ते प्रमाण दुप्पट झालंय. मग ह्याच्यावरून नक्कीच आपल्या असं लक्षात येतं की मुलांचं मन हे हळवं आहे, नाजूक आहे, कोमल आहे, नक्कीच आहे, पण ह्या जे काही आपत्तीजनक परिस्थिती असतात त्याचा मानसिक आरोग्यावर त्यांच्या नक्कीच परिणाम होतो. दुसरं असं काही स्टॅटिस्टिक्स सापडलेलं आहे की त्याच्यामध्ये मुलांमध्ये आत्महत्यांचं जे प्रमाण आहे ते कोविड पूर्वी किती होतं, तर साधारणपणे 11 मिनिटांमध्ये 1 आत्महत्या असं प्रमाण होतं. तर कोविडमध्ये हे प्रमाण साधारणपणे 6 मिनिटांमध्ये 1 आत्महत्या असं झालंय. त्यामुळे हा असा दुर्लक्ष करण्यासारखा विषय नक्कीच नाही. आणि आपत्तीच्या काळामध्ये फक्त मोठ्यांनाच मानसिक समस्या जाणवतात असं तर नाहीच नाही, लहान मुलांना तर त्याचे जास्त परिणाम जाणवतात. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. अतिशय छान पद्धतीनं याविषयी माहिती सांगितलीत. डॉक्टर, यानंतरचा प्रश्न असा आहे की कोणकोणते घटक मुलांना या सर्व मानसिक परिणामांपासून वाचवू शकतात? हो, नक्कीच. आता आपत्तीच्या काळामध्ये मुलांचं मानसिक आरोग्य चांगलं राहील अशा प्रकारचे कुठले घटक आहेत हे जर आपल्याला थोडंसं माहीत झालं तर आपण मुलांच्या आरोग्याची अजून चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकतो. त्यासाठी हे आधार देणारे घटक कोणते, तर मुलांना ताणतणाव नियोजन शिकवलेलं असेल, म्हणजे स्वतःच्या मनाचं, शरीराचं मेंटेनन्स किंवा ताणतणाव नियोजन कसं करायचं, किंवा पालकांनी जबाबदार पालकत्व शिकलं असेल आणि ते अप्लाय केलं असेल, त्यांनी मुलांना भावनिक आधार दिला असेल. तसंच कौटुंबिक आधार असेल, जसं की नातेवाईक आहेत, आई वडील आहेत, पाहुणेरावळे आहेत, शेजारी पाजारी आहेत, ह्यांनी जर आपल्याला आधार दिला, किंवा सामाजिक आधार आहे, म्हणजे काही संस्था आहेत, मित्र आहेत, समाज आहे, शासन आहे, ह्या सगळ्यांनी जर मुलांना आधार दिला. त्याचबरोबर कौशल्य प्रशिक्षण, की जसं आपण म्हणतो की कम्युनिकेशन स्किल म्हणजे सुसंवाद साधण्याची कला, किंवा माहिती तंत्रज्ञानाचा आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपण करून घेणारे उपयोग, किंवा भावनिक समायोजन, किंवा तार्किक चिंतन आणि विवेचन करायला शिकायचं प्रशिक्षण, किंवा अफवा, गैरसमज ह्या गोष्टी कशा ओळखायच्या आणि त्याच्यापासून कसं दूर राहायचं, ह्याचं प्रशिक्षण जर दिलं तर आपल्याला नक्कीच ह्याच्यापासून दूर राहता येतं. मग आता हे सगळे आधार म्हणजे कसं की हे आपण एखाद्या झाडाला जसं काठी लावून सरळ उभं करतो तसे हे आधार आहेत. बरोबर आहे. शेवटी मुलांनी जशी ग्रोथ होणार आहे तशी ती होणारच आहे. फक्त आपण त्याला जे काय आपत्तीजनक परिस्थिती आहे त्या काळामध्ये त्याला आधार म्हणून एक थोडक्यात झाडाला लावलेल्या एका काठीसारखंच ते काम आहे. फक्त त्याला पडू न देणे, त्याला उभं ठेवणे, त्याची वाढ तर स्वतःहून आपोआपच होणार आहे, फक्त त्याला पडू न द्यायची आपण काळजी घ्यायची आहे. तर असे हे काही घटक आहेत जे आपल्याला आपल्या मुलांचं मानसिक आरोग्य सांभाळून ठेवण्यासाठी किंवा मानसिक समस्यांमध्ये न जाण्यासाठी ते बचाव करणारे घटक आहेत. बरोबर.
डॉक्टर, अतिशय उपयुक्त अशा प्रकारची माहिती आपण सांगितलीत. यानंतरचा प्रश्न असा आहे की कोरोनाच्या काळामध्ये लहान मुलांना आणि किशोरांना कोणकोणत्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागला? हो, कोरोना किंवा कोरोना संकट किंवा कोरोना महामारी, कोरोना आपत्ती, कोरोना आणीबाणी असे हे शब्द आहेत, हे मुलांच्या कानावर ह्या काळात वारंवार पडलेले आहेत. बरोबर. लोकांकडून पडले, मीडियाकडून पडले. तर ह्याच्यामुळे त्यांना खूप साऱ्या प्रकारच्या समस्या फेस कराव्या लागलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच समस्या वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत, कौटुंबिक आहेत, सामाजिक आहेत, आर्थिक, व्यावसायिक. ह्या ज्या आईवडिलांच्या समस्या आहेत ह्याचा सुद्धा इनडायरेक्ट इफेक्ट आपल्या मुलांच्या आरोग्यावर पडलेला आहे. तर ह्यामध्ये मानसिक आजारांचं प्रमाण वाढून ते साधारणपणे 5 मुलांमागे 1 मगाशी आपण बोललो तसं वाढलेलं आहे. मग ह्याचा अर्थ ही जी मानसिक आजारासंबंधी माहिती करून घ्यायची ही जी गरज आहे ती खूप वाढलेली आहे. तर आता लक्षणं जर आपण पाहिली तर 5 वर्षाखालील मुलांमध्ये थोडी वेगळ्या प्रकारची लक्षणं येतात. ती काय मुलं आपल्याला सांगणार नाहीत की मला ताण येतोय, मला टेन्शन आलंय आणि मला भीती वाटते वगैरे वगैरे. तर त्यांच्यामध्ये काय लक्षणं दिसतात तर ते अंगठा चोकायला लागतात किंवा बिछाण्यामध्ये लघवी करायला लागतात किंवा आईला बिलगून राहायला लागतात, आईला सोडतच नाहीत थोडा वेळसाठी, थोडा इकडे तिकडे. त्यांना झोपेच्या तक्रारी चालू होतात, झोपेत घाबरून उठायला लागतात, त्यांची भूक मंदावलेली असते, त्यांना अंधाराची भीती वाटायला लागते. ज्या खेळण्यांसोबत ते नेहमी खेळत असतात ती खेळणी सुद्धा ते नको नको करायला लागतात. आई असेल तरच त्याच्यासोबत खेळणार, आई नसेल तर ते खेळणार नाहीत. अशा प्रकारची ही वर्तनातली लक्षणं जी आहेत ही 5 वर्षांच्या खालच्या मुलांमध्ये दिसतात. आता 5 ते 10 वर्षांमधली मुलं थोडंफार काही सांगू शकतील, पण तरीही त्यांच्यामध्ये रडवेलेपणा म्हणजे सहज रडणे, सारखं रडणे, चिडचिड करणे, मध्येच आक्रमक होणे किंवा आईला वडिलांना बिलगून राहणे, दूर नाही जाणे, घरीच राहणे, नवीन गोष्टी शिकण्यामध्ये रस नाही घेणे, शाळेमध्ये रस नाही घेणे, शाळेची भीती वाटायला लागणे, मित्रांना टाळणे, खेळायला जाणे टाळणे, एकटेपणात राहायला शिकणे. अशा प्रकारची ही लक्षणं 5 ते 10 वयोगटामध्ये दिसतात. आणि आपण ज्यांना किशोर म्हणतो त्या वयामध्ये मग मुलं चंचल होतात, अतिचंचल होतात किंवा मग बेचैन व्हायला लागतात, झोपेत नीट नाहीत किंवा झोपेचं टायमिंग शेड्यूल बिघडायला लागतं. मग पहाटे झोपणार, दुपारी 12ला 1ला उठणार वगैरे अशा प्रकारच्या. किंवा मग छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाद भांडणं चालू करायला लागतात. त्यांना शिकण्यामध्ये रस राहत नाही किंवा ग्रेड्स त्यांच्या मागे पडतात. शिक्षकांशी, मित्रांशी, आईवडिलांशी ते भांडायला चालू करतात, रडारड करतात, विनाकारण रडत बसतात, रुसून बसतात किंवा कधी कधी पळूनही जातात घरातून. काही वेळा शारीरिक तक्रारी करायला लागतात, सारखं मोबाईलमध्ये सोशल मीडियावर राहतात किंवा कधी कधी व्यसनही चालू करतात. तर अशा प्रकारच्या या समस्या ह्याच्यामध्ये चालू होतात. तर भावनिक समस्यांमध्ये मग ह्या मुलांमध्ये काय होतं, राग येतो, आक्रमकता, चिडखोरपणा, बेचैनी, मग अभ्यासात मागं राहतात, ग्रेड्स कमी होतात, त्यांना भीती वाटायला लागते, काळजी वाटायला लागते. आपल्याला वाटतं त्यांना काय भीती आहे, पण त्यांनाही भविष्याची भीती असते, आईवडील काय म्हणतील ह्याची भीती असते, समाज काय म्हणेल, टीचर काय म्हणेल ह्याची भीती असते. मग ह्याच्यातून त्यांच्याकडे नकारात्मक विचार किंवा टोकाचे विचार, आत्महत्येचे विचार अशा प्रकारचे विचार बळावतात आणि मग त्यामुळे त्यांचं आरोग्य अजून खालावत जातं. आणि ह्या मुलांमध्ये महत्त्वाचं काय आहे की मुलांमधले त्रास म्हणजे हे एका पिढीचे नाही तर 2 पिढींचे होणारे त्रास आहेत. म्हणजे असं म्हणतात की समजा आता एका मुलाला त्रास झाला तर त्याला तो मोठा झाल्यावर तो ज्यावेळेस दुसऱ्या पिढीत प्रवेश करेल त्यावेळेस त्याला मानसिक आजार होण्याची शक्यता जास्त असते. मग आजच त्याचं जर मानसिक आरोग्य आपण चांगलं ठेवलं किंवा प्रतिकात्मक उपाय केले तर आपण नंतर 10-20 वर्षानंतर जो काही मानसिक रुग्ण तयार होणार आहे त्याला आपण प्रिव्हेन्शन करतोय. म्हणजे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत, म्हणून ह्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा वाईट परिणाम काय होतो की मुलांना ध्येय ठरवणं अवघड होऊन जातं. दुसरं गोष्ट नियोजन करणं अशक्य होऊन जातं. वेळापत्रक करणं आणि ते पाळणं किंवा शाळेमध्ये अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करणं, नवीन गोष्टी शिकणं, गोष्टी आठवणीत ठेवणं आणि शांत राहायला शिकणं किंवा मेडिटेशन करणं ह्या गोष्टी अशक्य होऊन जातात. तर अशा प्रकारच्या ह्या समस्या कोरोनाच्या काळामध्ये खूप मुलांमध्ये दिसलेल्या आहेत. खूप छान पद्धतीनं कोरोनाच्या काळात 5 वयोगट असेल, 5 ते 10 आणि किशोरवयीन मुलांना कोणत्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो याविषयीची विस्तृत पद्धतीने आपण माहिती सांगितली. डॉक्टर, यानंतरचा प्रश्न असा आहे की आता आपण पाहतोय की कोरोनाची साथ सध्या आटोक्यात आलेली आहे, याचा अर्थ मानसिक समस्या देखील आटोक्यात आल्यात का? हा, आत्ताच आपण पाहिलं तसंच आहे हे. आता ज्यावेळेस मोठ्या लोकांमध्ये किंवा तरुणांमध्ये, वयस्कांमध्ये आपण मानसिक आजाराचं विश्लेषण करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की
लहानपणी जर कुठला मानसिक धक्का बसला असेल किंवा त्याला काय चिंता असेल किंवा भीती असेल, काळजी असेल, किंवा जसं आता कोरोनाची आपत्ती आहे अशी कुठली आपत्ती आली असेल, किंवा त्याचा शारीरिक, मानसिक, लैंगिक अशा प्रकारचा कुठला छळ झाला असेल, किंवा त्याच्यामध्ये कुठं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं असेल किंवा अतिलक्ष झालं असेल, अशा प्रकारच्या जर समस्या असतील तर अशा मुलांना मोठे होऊन पुन्हा आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते. दुसरी गोष्ट काय तर लहानपणी मुलं जे काही शिकतात की आपण ताणतणावांशी कसं झगडावं किंवा कसं त्याच्याशी फाईट करावं, किंवा तणावांशी दोन हात करताना आपण कुठली धोरणं आखावीत किंवा कुठली रणनीती आखावी, हे जे आपण शिकतो मुलं जे तरुण वयामध्ये किंवा किशोर वयामध्ये जे शिकतात ते कायमस्वरूपी त्याच पद्धतीनं पुढे ते लढत राहतात. आणि मग पुन्हा ज्यावेळेस तरुण वयामध्ये ताणतणाव येतात त्यावेळेस मग त्याच पद्धतीनं आणि त्या पद्धती जर चुकीच्या पद्धतीने शिकलेल्या असतील तर मग त्याचे परिणाम त्यांना चुकीच्या पद्धतीने भोगावे लागतात. आणि म्हणून ह्या मुलांकडे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि लगेच बाबा कोरोनाची साथ गेली तर मानसिक त्रास पण गेले असं समजणं हे थोडंसं आपली चूकभूल होऊ शकते. ह्याच्यामध्ये महत्त्वाचं एक गोष्ट अशी आहे की मानसिक धक्क्यांचे जे परिणाम आहेत ह्या वयामध्ये खूप जास्त प्रमाणात जाणवतात मोठ्या माणसांपेक्षा. त्याचबरोबर अस्थिर आणि आपत्तीजनक ज्यावेळेस स्थिती असते आणि वातावरण असतं त्यावेळेस त्यांच्या वैचारिक वाढीला किंवा भावनिक वाढीला खीळ घातली जाते थोडक्यात, ते स्टॉपच होतंय त्या ठिकाणी. त्याचबरोबर भविष्याचं नियोजन करणं किंवा आपली काय ध्येय ठरवणं ह्याच्यामध्ये पण त्यांना अडचणी तयार होतात आणि मग मुलं दुसरीच ध्येय ठरवून कुठंतरी दिशा भरकटतात आणि आपल्याला वाटतं तो तशाच स्वभावाचा आहे असं समजून आपण ते सोडून देतो किंवा त्याच्या नादी लागत नाही जर तो एकदमच बंडखोर स्वभावाचा वगैरे असेल तर. आणि मग ह्याच्यामध्ये मग त्या मुलांचं आयुष्य बर्बाद झाल्यासारखं होतं. आणि ह्याला कारण एकच असतं की त्यांनी वेगळ्या पद्धतीनं त्या तणावाला हँडल करण्याचा प्रयत्न केलेला असतो किंवा त्याला तो प्रश्न वेगळ्या पद्धतीने हँडल करू शकतो आपण असं सांगणारं त्यावेळेस त्याला कोणीही नसतं, आधार देणारं कोणीही नसतं, घरातलंही आणि बाहेरचंही. तर ह्यामुळं आपल्याला ह्या गोष्टींकडं लगेच दुर्लक्ष करणं किंवा आता हे कोरोना गेला आणि मानसिक त्रासही गेले किंवा मानसिक धक्के पण सावरले असं म्हणणं आपल्याला चुकीचं ठरणार आहे. कारण मानसिक धक्क्यातून सावरायला थोडासा आपल्याला वेळ द्यावा लागतो. त्यातल्या त्यात मुलांना तर थोडा जास्तच वेळ द्यावा लागतो. निश्चितच अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण यावर आधारित माहिती सांगितलीत. डॉक्टर, यानंतरचा प्रश्न असा आहे की युनिसेफने नुकताच स्टेट ऑफ द वर्ल्ड चिल्ड्रन रिपोर्ट 2021 माय माइंड हा रिपोर्ट प्रकाशित केलेला आहे, तर त्याविषयी आम्हाला थोडीशी माहिती सांगावी. हो, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युनिसेफने हा जो रिपोर्ट दिलेला आहे ह्याच्यामध्ये कोरोनामुळं आणि कोरोनाच्या दरम्यान जे काय आपत्तीजनक परिस्थिती तयार झाली आणि लोकांवर ज्या काय संकट आले किंवा ताणतणाव आले ह्याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, होईल आणि झाला आहे आणि त्याचे भविष्यातले काय परिणाम जाणवतील ह्याविषयी काही गोष्टी युनिसेफने अधोरेखित केलेल्या आहेत. आणि त्यासाठी आपण पालक म्हणून किंवा एक समाज म्हणून किंवा शासन दरबारी काय पावलं उचलली जाऊ शकतात ह्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये त्यांनी मुलांच्या आणि किशोरांच्या मानसिक आरोग्याचं पहिल्यांदा रक्षण कसं करायचं ह्याचे काही सूत्र सांगितलेले आहेत. आणि समजा मुलांना समस्या झाल्याच तर अशा मुलांसाठी लवकरात लवकर आधार देऊन व उपचार देऊन त्यासाठी कसं काय करता येईल ह्याच्याही काही गाईडलाईन्स सांगितलेल्या आहेत. तर त्यामध्ये त्यांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याला आपण कमिटमेंट, कम्युनिकेशन आणि ॲक्शन असं म्हटलेलं आहे. म्हणजे थोडक्यात वचनबद्धता. आता वचनबद्धता कशाची तर ह्याविषयी जागृती करणं की लहान मुलांचे प्रॉब्लेम, किशोरांचे प्रॉब्लेम हे लक्ष देण्यासारखे आहेत, दखल घेण्यासारखे आहेत, ते असं दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत, ह्याची जाणीव घेणं. नंतर ह्या मुलांचं आपल्याला आरोग्याचं रक्षण करायचं आहे आणि जर कोणाला त्रास असेल तर त्याला आधार द्यायचा आहे अशा पद्धतीची ध्येय ठरवणं हे लोकांनी, संस्थांनी आणि शासन दरबारी ठरवणं गरजेचं आहे. कम्युनिकेशनमध्ये काय तर कम्युनिकेशनमध्ये थोडक्यात बोलणं गरजेचं आहे. काय होतं हे मानसिक समस्या, मानसिक आजार ह्याविषयी लोक बोलायला थोडंसं लाजतात, घाबरतात, तर ते मौन जे आहे हे तोडणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्याभोवती जी काय लांछनास्पद गोष्ट त्या मानसिक आजाराला समजली जाते त्याच्याबद्दलची जी काही गप्प राहिलं जातं ते चुप्पी तोडणं गरजेचं आहे आणि बोलणारी आणि ऐकणारी लोक तयार करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये शरम किंवा लाज किंवा सामाजिक नाव खराब व्हायची, किंमत खराब व्हायची असली कुठलीही कल्पना किंवा गैरसमज असेल तर तो दूर करून आपण सुसंवाद साधून हे सगळं करणं गरजेचं आहे. आणि ॲक्शन किंवा कृती ह्याच्यामध्ये काय
तर आपण ॲक्शनमध्ये जे काय मानसिक त्रास मुलांना होऊ शकतात किंवा ज्या मुलांना होऊ शकतात अशा मुलांमधले जे काही जोखीम वाढवणारे घटक आहेत ते आटोक्यात ठेवणे आणि जे काही सुरक्षा देणारे घटक आहेत ते घटक वाढवणे, सुरक्षित वातावरण, सुरक्षित समाज, एकोपा, पालकांचे आधार गट, जबाबदार पालकत्व अशा गोष्टींच्या माध्यमातून आपण त्याबद्दल ॲक्शन किंवा कृती करू शकतो. अशा ह्या युनिसेफने सांगितलेली काही गाईडलाईन्स आहेत. बरं, निश्चितच खूप छान पद्धतीनं याविषयी देखील आपण माहिती सांगितलीत. युनिसेफ, कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनी बारामती यांच्या संयुक्त विद्यमानं निरामय आयुष्यासाठी जनजागृती पर विशेष कार्यक्रमांची मालिका स्वास्थ्य संकल्प. डॉक्टर, यानंतरचा प्रश्न असा आहे की मुलामुलींच्या मानसिक आरोग्याची स्थिती सध्या आपल्या भारतामध्ये कशी आहे? हो, भारतात आता कोरोनाच्या अगोदर पाहिलं तर जवळजवळ 50 मिलियन म्हणजे 5 करोड मुलांना मानसिक समस्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपाच्या होत्या. तर ह्याच्यामध्ये पाहिलं तर उपचार घेणारे मुलं फक्त 20% आहेत. म्हणजे फक्त 1 करोड मुलांचा उपचार होतो किंवा ते उपचारासाठी येतात किंवा त्यांना कुठेतरी आधार मिळतो. बाकीचे जे आहेत 4 करोड म्हणजे 80% मुलं जे आहेत ह्यांना कुठल्याही प्रकारचा उपचार, कुठल्याही प्रकारचा आधार मिळत नाही. मग हे भरकटलेले मुलं कुठल्या तरी वाईट संगतीमध्ये आणि व्यसनांमध्ये अडकून जातात आणि हे केवळ आणि केवळ दुर्लक्षामुळे होतंय. तर आपलं जर लोकांचं किंवा आरोग्य विभागाचं किंवा संस्थांचं किंवा शासनाचं जर ह्याच्याकडे लक्ष वेधलं गेलं तर हे 4 करोड मुलं आपण वाचवू शकतो. ही आकडेवारी कोरोनाच्या अगोदरची आहे. आता कोरोनाच्या काळात हे प्रमाण दुप्पट झाले. म्हणजे जवळजवळ 10 करोड मुलांना समस्या आहेत आणि त्यातल्या 2 करोड मुलांना कुठंतरी आधार उपचार मिळतोय. जवळजवळ 8 करोड मुलं तसेच बिनउपचाराचे किंवा कुठलाही आधार नसणारे आणि स्वतःच्याच पद्धतीनं कुठंतरी त्या आजाराशी सामना करतायत किंवा समस्यांशी लढतायत. तर त्यांना एक मदतीचा हात देणं हे आपल्या सगळ्यांचं एक कर्तव्य आहे असं युनिसेफचं म्हणणं आहे आणि ते नक्कीच सकारात्मक आणि चांगलं आहे. मुलामुलींच्या मानसिक आरोग्याची स्थिती सध्या आपल्या भारतामध्ये कशी आहे याविषयी माहिती आपण सांगितलीत. सर, आता आपण सांगितलेली संख्या खूप मोठी आहे, जे उपचार घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. बरोबर. इतकी मोठी समस्या असताना सुद्धा मदत घेण्याचे किंवा उपचार घेण्याचं प्रमाण आपल्याकडे कमी आहे. त्याविषयी काय सांगा? आता ह्याचं कारण बऱ्याच वेळा काय होतं, सामाजिक गैरसमजामध्ये लपलेलं असतं. आता पूर्वी नाही का आपल्याकडे कुष्ठरोग असायचा तर त्याला दैविक कोप किंवा दैवी शाप किंवा पूर्वजन्माचं पाप असं समजून त्याला उपचार नव्हते म्हणून काहीही करायचं नाही आणि त्या पेशंटला त्याच्या नशिबावर सोडून द्यायचं. तर अशा प्रकारे मानसिक आजारांकडे सुद्धा आता असंच पाहिलं जातं. त्याला दैविक कोप किंवा पूर्वजन्मीचं पाप किंवा भूतप्रेत, भूतात्मा अशा प्रकारे पाहिलं जातं. मग त्यामुळं लोकांमध्ये ह्या समस्येविषयी बोलायची सुद्धा हिंमत होत नाही, कारण त्याच्यामध्ये लगेच त्या व्यक्तीला कलंकित केलं जातं, त्याची चेष्टा केली जाते किंवा त्याची मानहानी होते किंवा त्याचं वागणं चुकीचं आहे, बोलणं चुकीचं आहे किंवा तो जे काय करतोय ते वाईट आहे किंवा त्याचा स्वभावच तसा आहे, त्याचं व्यक्तिमत्वच तसं आहे, असं एक प्रकारचं लेबल त्याला लावलं जातं. तर आता कुष्ठरोगाचं जसं आपल्याला माहित झालंय की तो एक बरा होणारा आजार आहे, तसं आता शास्त्रज्ञांना हे माहित झालंय की हे मानसिक समस्या आणि मानसिक आजार सुद्धा बरे होणारे आहेत. आणि ह्याची कारणं बऱ्याच वेळा बायोकेमिकल इम्बॅलन्स किंवा आपण ज्याला मेंदूमधले रासायनिक इम्बॅलन्स म्हणतो त्याच्यामुळे होतात. तर त्यामुळे आता ह्याचा उपचार होऊ शकतो. तर थोडंसं पब्लिक अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो ते होणं आपल्या देशामध्ये गरजेचं आहे. ते झालं तर हे राहिलेले जे लोक आहेत त्यांचाही उपचार होऊ शकतो. दुसरी गोष्ट, बऱ्याच आपल्या भारतामध्ये आपल्या शास्त्रांमध्ये पण किंवा आपल्या सायकोलॉजिकल सायन्सेसमध्ये पण असं म्हटलं जातं की ज्याचं त्याचं जीवन हे ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे आणि मग ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो ज्याचा त्याने सोडवायचा आहे. त्यासाठी दुसऱ्याची कोणाची मदत घ्यायची गरज नाही किंवा एखाद्याची वैचारिक गफलत आहे तर तो त्याचा पूर्णपणे वैयक्तिक दोष आहे असं मानलं जातं. तर आता हे थोडंसं बदलून आपल्याला ते बायोकेमिकल कॉजशी रिलेटेड आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की जैविक कारणांशी निगडीत आहे. म्हणजे मेंदूतल्या न्यूरोट्रान्समिटर्सनी कसं काम करावं ह्याच्यावरती आपला कुठलाही कंट्रोल नाही. त्यामुळं जर मेंदूमधले न्यूरोट्रान्समिटर्स त्याला कारणीभूत असतील तर त्याचा त्या प्रकारे योग्य उपचार होणं गरजेचं आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं मग काय होतं, वैयक्तिक आजार आहे म्हटलं की मग वैयक्तिक जबाबदारी येते. मग तुझं तू बघ,
तू स्वतःच त्यातले विचार बदल, स्वतःच तुझं वागणं बदल, असं व्हायला होतं. बरोबर आहे. आता ताणतणावाचं प्रमाण थोड्याफार स्वरूपात असेल तर आधाराने ते बरं होतं. पण जर ताणतणाव खूप तीव्र स्वरूपाचा असेल, समस्या तीव्र स्वरूपाची असेल, तर अशा वेळी आपण स्वतःच आपला प्रश्न सोडवू शकत नाही. आणि मानवी समाजामध्ये एकमेकांना मदत करणे हे तर मानवाचा गुणधर्म आहे. बरोबर आहे. मानवच काय, कुठलेही प्राणी एकमेकांना मदत करून किंवा एकोप्यानेच कळपामध्येच राहत असतात. तर ह्या मानसिक आरोग्यामध्ये सुद्धा ह्या कळप भूमिकेची गरज आहे. सगळ्यांनी मिळून एकाला जो समस्याग्रस्त आहे त्याला आधार देणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे हे गैरसमज जे आहे ते थोडंसं दूर करणं खूप गरजेचं आहे. निश्चित. त्यासाठी पब्लिक अवेअरनेस हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. खरंय. अतिशय छान पद्धतीनं याविषयी देखील आपण माहिती सांगितलीत. लोकांमध्ये याबद्दल अवेअरनेस असणं गरजेचं आहे, हे आपण या ठिकाणी नमूद केलं. डॉक्टर, यानंतरचा प्रश्न असा आहे की भारतामध्ये किती टक्के बजेट मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक आरोग्य यासाठी खर्च केले जाते? हो, आता हे भारतात खूपच कमी प्रमाण आहे. भारतात मानसिक आरोग्यावरचं बजेट पाहिलं तर 0.05% एवढं आहे. अच्छा. आणि जर विकसित देशांचं पाहिलं तर ते 5% आहे, म्हणजे आपल्यापेक्षा बरंच जास्ती आहे. आणि जे एकदम ज्याला आपण सुखी किंवा हॅपीनेस इंडेक्समध्ये वरती असणारे देश आहेत, जर्मनी, फ्रान्स, त्यांचं तर ते 10% आहे. 10% खर्च ते लोक मानसिक आरोग्यावरती करतात. आणि ह्याचं कारण आहे आपल्या जसं समाजाची मानसिकता आहे तशीच आपल्या सरकार दरबारी पण तीच मानसिकता आहे. त्यांनाही असं वाटतं की स्वभावाला कुठलंही औषध नाही. आणि मग त्याच्यामुळं आपल्याकडे बऱ्याच म्हणी पण असतात की बाबा जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, मग ते मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, मग काहीतरी, मग ह्याच्यातून काहीतरी गैरसमज होतात. त्यातली त्यात ज्याला मानसिक समस्या आहे तर तो तर ह्या म्हणींचा खूप उलटा अर्थ घेतो आणि मग स्वतःलाच दोष देत बसतो. मग तो उपचार घेण्याऐवजी आपल्या नशिबालाच दोष देत बसतो. तर त्यासाठी हे थोडंसं बदलणं गरजेचं आहे. आणि मानसिक आरोग्याचं बजेट जर वाढवलं तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होईल. अगदी. डॉक्टर, यानंतरचा प्रश्न माझा आपणास असा आहे की आपल्या मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी पालकांनी काय करायला हवे? बरोबर. आता मानसिक आरोग्यासाठी मुलांच्या जर पालकांनी काय करायचं असं ठरवलं तर सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. बरं. म्हणजे थोडक्यात पालक जर आनंदी, समाधानी आणि शांत असतील तर मुलं आपोआपच आनंदी, समाधानी आणि शांत होतात. कारण भावना ह्या कशा असतात, संसर्गजन्य असतात. भावना, कुठलीही भावना, म्हणजे समजा पालक चिडले तर मुलगा चिडायला शिकतो. त्याला काही कुठून असं रक्तातून शिकण्याची गरज नाही, तो पाहूनच शिकतो, अनुकरणानं शिकतो. समजा पालकच नाराज आणि दुर्मुखलेले राहत असतील तर मुलाला असं शिकवावं लागत नाही नाराज राहायला, तो लगेच तिथून अनुकरणानं शिकतो. म्हणून पालकांनी आधी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, स्वतःच्या भावनांची काळजी घेतली पाहिजे. बरोबर. ह्यासाठी त्यांनी अगदी स्वतः शांत, स्थिर व्हायला शिकलं पाहिजे. त्यानंतर विचारांमध्ये दयाळूपणा, वागण्यामध्ये कनवाळूपणा हे स्वतःच्या वागण्यामध्ये आणलं पाहिजे. तरच ते मुलांना शिकवू शकतील. आणि मुलांना आपण काय सांगतोय याच्यापेक्षा मुलांसमोर आपण काय वागतोय हे जास्त इफेक्ट करतं. तर ह्याच्यामध्ये घरातलं वातावरण शांत ठेवणं हे पालकांचंच काम आहे. घरातलं वातावरण जर शांत असेल तर मुलं नक्कीच शांत होतात. कोविडच्या काळामध्ये घरातलं वातावरण, समजा जर घरगुती भांडणं होत आहेत, घरगुती वादावादी होत आहेत, किंवा पैशांच्या तुटवड्यावरून, अडचणींवरून काय एकमेकांवर तोंड टाकलं जाते, तर मुलांना थोडक्यात असुरक्षित वाटायला लागतं आणि मग ती बेचैन होतात. आणि आपल्याला वाटतं की मुलांना कसलं आलंय टेन्शन, पण मुलांना आईवडिलांचे चेहरे पाहून, त्यांची बॉडी लँग्वेज पाहून, त्यांचं रोजचं वागणं पाहून ते सुद्धा तसेच घाबरायला लागतात. बऱ्याच वेळा आपण किंवा पालक मुलांना असं शिकवतात की ज्या नकारात्मक भावना आहेत त्या दाबून ठेवा किंवा बोलू नका, किंवा हे असलं चालणार नाही घरामध्ये वगैरे, किंवा भरल्या घरामध्ये रडू नये अशी एक संकल्पना आहे. तर हे जे अवघड भावना आहेत ह्या संबंधी बोलायचं प्रशिक्षण पालकांनी घेतलं पाहिजे, की ह्याविषयी आपल्याला बोलता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपला मुलगा किंवा मुलगी बोलत असेल तर ते आपल्याला ऐकता आलं पाहिजे. तर हे करण्यासाठी काय करायचं, तर पालकांनी कुठल्याही विषयाची, ज्याविषयी मुलाला बोलायचंय आणि जो विषय नकारात्मक भावनांचा आहे, जसं उदासी आहे, फ्रस्ट्रेशन आहे, निराशा आहे, किंवा चिंता आहे, काळजी आहे, भीती आहे, ह्याविषयी जर बोलायचं असेल तर शक्यतो ह्याची सुरुवात प्रेमाने हवी. बऱ्याच वेळा ह्याची सुरुवात रागामध्ये होते किंवा चिडीमध्ये होते आणि मग मुलं एक्सप्रेस होत नाहीत, किंवा जिथं आपल्या भावनांची कदर केली जात नाही तिथं आपण शक्यतो बोलायचं टाळतो.
किंवा बोलतच नाही, अबोला धरतो. खरं. मग असं मुलांचं होतं. म्हणून पालकांनी ह्याची सुरुवात नेहमी प्रेमाने करावी. शक्यतो हसरं वातावरण असताना किंवा फ्री वातावरण असताना तो विषय काढावा आणि त्याच वातावरणात ते बोलण्याचा प्रयत्न करावा, की जेणेकरून एखाद्याला उदास वाटतंय तर इट्स ओके, असं वाटू शकतं, पण आपण एकमेकांना आधार देऊ, मदत करू आणि आपण ह्याच्यातून पुढे जाऊ. बऱ्याच वेळा काही सांगण्याची किंवा सल्ला देण्याची गरज पडत नाही. ते नुसतं एक्सप्रेस केलं आणि भावना मोकळ्या झाल्या तरी सुद्धा त्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला बरं वाटू शकतं. त्याचबरोबर मुलानं किंवा मुलीनं काही सांगितलं, काही बोललं, काही भावना, काही विचार व्यक्त केला तर त्याच्यावर लगेच अतिरेकी एक्सप्रेशन किंवा अतिरेकी रिॲक्शन ह्या टाळल्या पाहिजेत. नंतर सुरुवातीला ज्यावेळेस आपण मुलगा आपल्याला काही बोलतो त्यावेळेस आपले चेहऱ्याचे हावभाव हे थोडेसे ॲक्सेप्टेबल असे ठेवले पाहिजेत. बऱ्याच वेळा लगेच कपाळावर आट्या आणल्या जातात किंवा दातवट खाल्ले जातात किंवा डोळे मोठे केले जातात किंवा असा एखादा हुंकार दिला जातो किंवा चेष्टा केली जाते. तर हे टाळणं गरजेचं आहे, कारण त्यानंतर मग मुलगा बोलणारच नाही, त्या लक्षात येणार की आपल्या भावनांची काही कदर होत नाही. म्हणून मुलांनी आपल्या नकारात्मक भावना एक्सप्रेस कराव्यात असं वाटत असेल तर पालकांनी ह्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी सगळ्या विचारात घेत असताना आपलं जे काही मुलांवरचं प्रेम आहे ते मात्र आहे असं शाबूत ठेवलं पाहिजे. त्याला कुठल्या अटी शर्ती नाही लागू केल्या पाहिजेत. तू नाही रडलास तर मी तुला प्रेम करणार, तू असं नाही वागलास तर मी तुला प्रेम करणार, असं अटी शर्तींवरचं प्रेम नको, बिनशर्त प्रेम हवं आहे. त्याचबरोबर पालक अजून काय करू शकतात तर त्यांच्या जेवणाच्या, खाण्याच्या, झोपण्याच्या, अभ्यासाच्या एक ठराविक वेळा ठेवल्या पाहिजेत. कोविड काळामध्ये काय झालं की कोणी कधी उठायचं, कोणी कधी जेवण करायचं, कधी झोपायचं, त्याच्यामुळे सगळं डिस्टर्ब झालं मुलांचं स्पेशली. मग मुलांना स्ट्रेस आला की मुलं मोबाईल हातामध्ये घेतात आणि आपल्याला वाटतं हे मुलांना सवय लागली. सवय नाही लागली, त्यांना स्ट्रेस आलाय. तर अशा वेळी मग पालकांनी त्यांना वेळ देणं गरजेचं आहे. मग वेळ देणं, आता हे कोरोना गेलाय समजा, सगळं चालू झालंय, पण आता तरी आपल्याला पालकांनी त्या मुलांना वेळ देणं गरजेचं आहे. ते जे काय बोलतायत त्या भावना समजून घेणं गरजेचं आहे, ऐकायला शिकणं गरजेचं आहे, शांत राहायला शिकणं गरजेचं आहे. आपण शांत राहू शकत नसू तर आपल्याला त्याचं ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. म्हणजे बाबा आपण शांत कसं राहायचं, रागावर नियंत्रण कसं ठेवायचं, ह्यासाठी लांब श्वास कसे घ्यायचे, लांब श्वासाचं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. किंवा ज्याला आपण ॲबडॉमिनल ब्रिदिंग म्हणतो ते शिकायला पाहिजे, किंवा ज्याला आपण प्राणायाम म्हणतो ते शिकायला पाहिजे, ध्यान शिकायला पाहिजे, की जेणेकरून आपला राग शांत झाल्यावरच आपण त्या मुलाशी चर्चा करू. रागाच्या भरात ह्या विषयांवर बोलणं शक्यतो टाळलं पाहिजे. शांत मन असतानाच त्या गोष्टीबद्दल बोललं पाहिजे. त्याचबरोबर नकारात्मक चर्चा घरामध्ये ज्या होतात किंवा मोबाईलवरच्या ज्या काही अफवा असतात किंवा सोशल मीडियावरच्या अफवा असतात त्याबद्दल ज्या काही विनाकारण चर्चा होत असतात त्या घरामध्ये टाळल्या पाहिजेत. ह्याचं असं झालं, त्याचं तसं झालं, हे असं म्हणतो, तो तसं म्हणतो, हा खराब, तो चांगला, ह्या शक्यतो टाळल्या पाहिजेत, कारण मुलांवर त्याचा इफेक्ट होतच असतो. याऐवजी मुलांना आपण पालक नवनिर्मितीत गुंतवू शकतो. जसं खेळ आहे, व्यायाम आहे, योगाज आहेत, कला आहेत, क्रीडा आहेत, वाचन आहे, त्याचबरोबर मनोरंजन आहे, किंवा काय बनवणं आहे, जसं स्वयंपाकघरात काय बनवणं किंवा एखादी कलाकृती बनवणं आहे, संगीत आहे, चिंतन मनन आहे, ध्यान आहे. ह्या सगळ्या गोष्टींकडे मुलांचं लक्ष आपण केंद्रित केलं पाहिजे आणि ह्या गोष्टींकडून लक्ष नकारात्मक गोष्टींकडून सकारात्मक गोष्टींकडे कन्व्हर्ट केलं पाहिजे. ह्याचा मग मुलांना फार फायदा होईल त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी. खूपच छान आणि उपयुक्त अशा प्रकारचं मार्गदर्शन या विषयावर आपण केलं. डॉक्टर, शेवटचा प्रश्न माझा आपणास असा आहे की आपल्या मुलाला मानसिक समस्येला सामोरे जावे लागत असेल त्या काळामध्ये पालकांनी काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं, मानसिक समस्यांची जी काही लक्षणं आहेत ती पालकांना बऱ्यापैकी माहीत असावीत, की ती काय मुलं बोलूनच नाहीत दाखवणार, तर ती त्यांच्या वर्तनात आपल्याला दिसणार किंवा त्यांच्या भावनिक वागण्यामध्ये, रोजच्या जे काही ते घरामध्ये राहतात, बोलतात, ह्याच्यामध्ये चेंज होणे, ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात सक्रिय होऊन मुलांशी बोललं पाहिजे. मुलांना रोज एखादा प्रश्न विचारला पाहिजे की बाबा रे तू कसा आहेस, आणि तू कसा आहेस ह्याचं मुलं थोडक्यात उत्तर देतात मी बरा आहे. मी बरा आहे म्हणतोय ते रोजचाच टोन आहे का वेगळा आहे, त्याच्या चेहऱ्याची लँग्वेज रोजचीच आहे का वेगळी आहे, त्याच्या भाषेचा टोन तोच आहे का वेगळा आहे, त्याची नजर आपल्याकडेच आहे का जमिनीकडे आहे. ह्या गोष्टी जर थोड्या पालकांनी पाहिल्या तर त्यांच्या लक्षात येईल की रोजच्यापेक्षा आज काहीतरी वेगळं आहे. मग अशा वेळी थोडंसं लगेच काही न बोलता थोड्या वेळानंतर थोडं शांत होऊन वातावरण घरातलं थोडंसं चांगलं असताना अशा वेळी मग त्या विषयावर मुलाशी बोललं पाहिजे की आज थोडा तू नाराज दिसतोयस, काय भानगड आहे,
कदाचित तो बोलणार नाही सुरुवातीला, कारण आपण आधीच सवय लावलेली असते की काही बोलला की लगेच त्याला तिथं चुप करायचा किंवा त्याला गप्प बस म्हणायचं किंवा त्याला डोळे वटारायचे. पण असं करू करू आपण त्याला बोलायला प्रोत्साहन देऊ शकतो. आणि ह्या समस्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की बोलणं. मग ह्याच्यामध्ये पालक काय करतात, बऱ्याच वेळा मुलगा एक शब्द बोलला की पालकांचे 10 शब्द येतात. तर ते थोडंसं टाळलं पाहिजे. पालकांना ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे. मुलांच्या भावना एक्सप्रेस करत असताना पूर्ण लक्ष देऊन ऐकणं आणि मनापासून ऐकणं, दयाळू भावनेनं ऐकणं, कुठलंही कन्क्लुजन न काढता ऐकणं, लगेच न्याय न देता ऐकणं, हे शिकलं पाहिजे. एकदा हे शिकलं की मग मुलं बोलायला लागतात. आता ह्याच्यासाठी साधी आयडिया काय करायची की पालकांनी ठरवायचं आपण जे काय बोलतोय त्यातलं निम्मच बोलायचं, किंवा 4 वाक्य बोलायचे ठरवले असतील तर एकच वाक्य बोलायचं. असं केलं तर थोडासा तो कंट्रोल येतो आणि मग मुलं मोकळ्या मनाने बोलू शकतात. एकदा बोलण्याच्या आपण स्टेजला पुढे गेलो की बरेच जे काही छोट्या छोट्या समस्या असतात त्या बोलूनच बऱ्या होतात. म्हणजे पालकांचा आधार किंवा मित्रमैत्रिणींचा आधार, पाहुण्यारावळ्यांचा आधार किंवा नातेवाईकांचा आधार, आणि नुसतं बोलून जवळजवळ 50% समस्या सॉल्व्ह होतात. आता काही समस्या असतात की त्या नुसत्या बोलून सॉल्व्ह होत नाहीत. मग त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी ऍक्टिव्हली करावं लागतं. मग अशा वेळी मग त्या मुलांना आपल्याला सायकोलॉजिस्टकडे काउन्सिलिंगसाठी वगैरे न्यायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांच्या टीचरला पण आपण त्यांच्या समस्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करू शकतो. टीचरचा फार मोठा रोल आहे. टीचरने जर समजावून सांगितलं तर बऱ्याच वेळा मुलं लगेच समजतात, त्यांच्या लगेच लक्षात येतं. मग त्यांच्या मुलांच्या थिंकिंगमध्ये किंवा कुठं काहीतरी गफलत होत असेल तर ती दूर करणं, किंवा त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर तो दूर करणं, त्यांना एखाद्याविषयी काही अज्ञान असेल तर तो दूर करणं, एखाद्याविषयी काही असुरक्षितता वाटत असेल तर त्याच्याबद्दल सुरक्षितता देणे. तर ह्या गोष्टी पालकांनी आणि टीचरनं करणं खूप गरजेचं आहे. आता मुलाच्या वर्तनावर लक्ष देत देत आपल्या त्याच्या विचारावर लक्ष द्यायला पाहिजे. नकारात्मक विचार असतील किंवा आत्महत्या करण्याबद्दलचे काही विचार असतील, स्वतःला इजा पोहोचवण्याचे काही विचार असतील, किंवा व्यसनांमध्ये काही जातोय असं दिसत असेल तर लगेच त्याचा उपचार करणं गरजेचं. आणि ह्याचा उपचार नुसता आधार देऊन, बोलून किंवा काउन्सिलिंग करून होत नाही. तर ह्याच्यामध्ये मग आपल्याला मेडिसिनचा उपयोग करावा लागतो. आता बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज आहे की प्रत्येक पेशंटला ज्याला सायकॅट्रिस्टकडे नेलं जातं त्याला लगेच औषधोपचार चालू केला जातो. हा गैरसमजही दूर होणं गरजेचं आहे. ज्याला गरज आहे, ज्याला तीव्र आजार आहे त्याला शक्यतो औषधोपचार डॉक्टर लोक देतात. आणि एकदा औषधोपचार घेतला म्हणजे तो काही कायमस्वरूपीच घ्यावा लागतो हा सुद्धा गैरसमज आहे, तोही दूर करणं गरजेचं आहे. तसंही काही नसतं. तात्पुरत्या स्वरूपाचे बरेच आजार असतात आणि हे एन्झायटी किंवा ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो, चिंता विकार म्हणतो, नैराश्य म्हणतो, हे विकार तर लहान मुलांचे तिथल्या तिथं लवकरात लवकर बरे होतात. आणि ते आत्ताच जर बरे केले आपण तर भविष्यात येणाऱ्या मोठ्या आजारांपासून आपण त्यांचं रक्षण करू शकतो. म्हणजे हा एक प्रतिबंधात्मक उपाय आहे. त्याचबरोबर समजा तो मुलगा जास्तच आजारामध्ये गेला असेल तर त्याला कधी कधी ॲडमिशनची पण गरज पडते. मग त्यावेळेस त्याला अशा वेळेस त्याला ॲडमिट करायला सुद्धा मागं पुढं नाही पाहिलं पाहिजे. ॲडमिट करणं, त्याचं पुनर्वसन करणं, त्याला मग त्या ठिकाणी 4-6 महिने ॲडमिट केलं तरी काही अडचण येत नाही. आणि खूप चांगले चांगले केंद्र आहेत, गव्हर्नमेंटचे आहेत, प्रायव्हेट आहेत. तर अशा ठिकाणी ॲडमिट करून पुनर्वसन त्याचं करून घेणं गरजेचं आहे जेव्हा आजार फार तीव्र स्वरूपाचे असतात. तर हे सगळं पालकांनी केलं तर माझ्या मते नक्कीच आपण मानसिक समस्यांवर विजय मिळवू शकतो. आणि भावी पिढीसाठी आपण सगळ्यात चांगलं काय करत असू तर आत्ता आपण मुलांचे आणि किशोरांचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करणे. हे आत्ताच केलं तर आपण थोडक्यात उद्या आग विझवण्यापेक्षा आज काडी विझवण्यासारखं ते आहे. तर त्याचा नक्कीच फायदा होईल. खूप छान पद्धतीनं मुलांच्या मानसिक आरोग्यावर कोविडचे परिणाम आणि त्यावरील उपाययोजना यावर आधारित मार्गदर्शन आपण केलं. युनिसेफ, कम्युनिटी रेडिओ असोसिएशन आणि वसुंधरा वाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने निरामय आयुष्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांची मालिका स्वास्थ्य संकल्प यामध्ये आज आपण सहभागी झालात आणि या विषयावर आमच्याशी संवाद साधलात. त्याबद्दल वसुंधरा वाहिनीच्या वतीनं मी आर.जे. स्नेहल आपले मनापासून आभार मानते. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. धन्यवाद.